होय, काळ आला होता आणि या काळाच्या निष्ठुर हल्ल्यानं गोठणेतल्या आचरेकर कुटुंबियांचं सगळंच होत्याचं नव्हतं केलं. आचरा कणकवली मुख्य हमरस्त्यावर गोठणे आचरेकर स्टॉप नजीक राहणाऱ्या दशरथ आचरेकर यांची 3 मुलं गोठणे कोंडवाडी इथल्या नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेली होती. पण कपडे धुतल्यानंतर तिथं दिसून आलेल्या होडीतून नौकाविहार करण्याचा मोह या 3 भावंडांना झाला आणि इथेच काळ बनून आलेल्या त्या होडीनं त्या तिघांना आपल्या कवेत घेतलं. ही 3 भावंड या छोट्याशा नौकेतून नदीपात्रात विहार करू लागली. हसत खेळत नौका विहार करत असताना काय झालं कोणास ठाऊक, क्षणार्धात गड नदीच्या खाडीपात्रात 15 फूट खोल पाण्यात होडी बुडाली. किंकाळ्या आणि आरोळ्या यांनी या 3 जीवांची जगण्यासाठीची धडपड सुरू झाली. मात्र सुवर्ण आणि आकाश यांची ती धडपड काळानं बंद केली. पोहण्यात पटाईत असलेल्या दीपालीनं जिगरबाजी दाखवत काळाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेत कसाबसा किनारा गाठला. बहीण भाऊ मृत्यूच्या कसाट्यात सापडत असताना आपण काहीच करू शकलो नाही याचं शल्य दुर्घटनेतून बचावलेल्या अभागी दीपालीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. या दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळलेल्या आचरेकर कुटुंबाला सावरण्यासाठी अख्ख्या पंचक्रोशीनं तिथं धाव घेतली. मात्र या कुटुंबावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे उपस्थितांचे देखील डोळे पाणावले. गोठणे आचरेकर स्टॉप नजीक आचरेकर कुटुंबियांचं सामायिक घर आहे. या ठिकाणी दशरथ आचरेकर हे आपल्या 3 भावांच्या कुटुंबियांसोबत राहतात. 28 वर्षीय सुवर्णा, 22 वर्षीय दीपाली आणि 19 वर्षाचा आकाश अशी आचरेकर दाम्पत्याला 3 मुलं, 1 मुलगा आणि 2 मुली. यातली सुवर्णा ही ग्रॅज्युएट झाली आहे, तर दीपालीचं 10वी पर्यंत आणि आकाशचं देखील एवढंच शिक्षण झालंय. यातली सुवर्णा ही शिक्षण पूर्ण करून काही दिवस मुंबईत नोकरीसाठी गेली होती. अलीकडेच ती गावी आलेली, पण 2 दिवसात पुन्हा नोकरीसाठी मुंबईला जाण्याची तयारी सुवर्णा करत होती. मात्र रविवार 11 मार्चचा दिवस आचरेकर कुटुंबियांसाठी काळ बनून आला होता. नेहमीप्रमाणेच सकाळी 10:30 वाजता सुवर्णा, दीपाली आणि आकाश गोठणे कोंडवाडी इथं गड नदीच्या गोठण पात्रात कपडे धुण्यासाठी गेले होते. सोबत त्यांची चुलत बहीण अश्विनी प्रकाश आचरेकर ही देखील होती. थोडेफार कपडे धुवून झाल्यानंतर या 4 भाऊ बहिणींना तिथंच उभी असलेली छोटीशी फायबरची होडी दिसून आली. ही होडी दिसताच नदीपात्रात नौका विहार करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. मात्र त्या फायबर नौकेच्या रूपानं काळ आपली वाट बघतोय याची पुसटशी कल्पना देखील या भावा बहिणींना नव्हती. होडी अगदी छोटी असल्यानं चुलत बहीण अश्विनी हिनं नदी किनारी थांबण्याचा निर्णय घेतला, तर सुवर्णा, दीपाली आणि आकाश या छोट्याशा होडीत बसून नौका विहार करू लागले. नदीपात्रात मस्तपैकी नौका विहार सुरू असताना काय झालं कुणालाच कळलं नाही आणि नदीपात्राच्या मध्यभागी नौका पाण्यात झेलवू लागली. काही समजण्यापूर्वीच ही नौका 15 फूट खोल पाण्यात उलटली आणि 3 भावंड नदीत फेकली गेली. हे दृश्य समोरच उभ्या असलेल्या अश्विनी या त्यांच्या चुलत बहिणीनं पाहताच तिचा एकच थरकाप उडाला. आपल्या समोर आपली 3 भावंड नदीपात्रात बुडतायत हे पाहून बचावासाठी तिनं एकच आरडाओरडा सुरू केला, तर नदीपात्रात पडलेली 3 भावंड मदतीसाठी किंचाळ्या मारत होती. हा प्रकार काही अंतरावर असलेल्या दीपक तांबे यांनी पाहिला आणि त्यांनी देखील आरडाओरडा करून इतरांना माहिती दिली. नारायण जिकमडे, संतोष पारकर, विष्णू कोळंबकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी तिथं धाव घेतली. तोपर्यंत पोहण्यात तरबेज असलेल्या दीपालीनं किनारा गाठला, पण तिचा सख्खा भाऊ आणि बहीण नदीपात्रात बुडत होते. ग्रामस्थांनी येऊन या दोघांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, पण नदीपात्रात ही दोन्ही भाऊ बहीण गुडूप झाली होती. 2 तास ग्रामस्थांनी तिथं शोध मोहीम राबवली. त्यानंतर दोन्ही भावा बहिणींचे मृतदेह मिळून आले. घटनास्थळी त्यांनी धुतलेले कपडे, त्यांच्या चपला, ती निष्ठुर होडी सुद्धा दिसून आली. या दुर्घटनेतून बचावलेल्या दीपालीचं दुःख फार वेगळं आहे. आई घरात तापाने आजारी असून दुर्घटनेतून वाचल्यानंतर दीपालीला वडिलांनी आधार दिलाय. ही दुर्घटना कशी घडली हे सांगताना दीपालीच्या चेहऱ्यावर आलेले अबोल भाव तिच्या अंतर्मनावर झालेल्या जखमांची प्रचिती देतात. म्हणजे हलूची नव्हती त्या होडी मुलांची हात प्लॅस्टिक फायबर होडी आहे. फायबर हलूची कशी होती? भलं होतं. अच्छा. तू वलय होतं मग अचानक पलटली ती. तू बाहेर कसं मी पोहत. काका आल्यानंतर तू किती आधी बाहेर गेलो काका विचारली
मी आधीच येयले पण म्हाका भावान मग बाहेर आणलं त्याच्या पंकज तुलाच नाव हा तुलाच नाव सुरू नाव त्यांचं दीपाली तू आज मुंबईत राहत होता कोणामुळे मी नाही सुवर्ण सुवर्ण तर मुंबईला आहे. आई घेऊन जा ते 4 महिने झालेले मुंबईत गेला. माझ्या मुलाला पोहायला पण येत नाही, त्यामुळे तो नदीपात्रात गेलाच का हा प्रश्न वडिलांना पडलाय. पण याचं उत्तर आता काळाकडे सुद्धा नाही. दुर्घटनेनंतर अनेक गावकऱ्यांनी आचरेकर कुटुंबाला धीर देण्यासाठी त्यांच्या घराकडे धाव घेतली. आता पुढचे 4-8 दिवस अनेक जण येतील, या कुटुंबाला सावरण्यासाठी शाब्दिक धीर देतील. पण स्वतःची 2 मुलं गमावलेल्या आचरेकर कुटुंबाला हे दुःख पचवणं सोपं नाही. त्यांचं आयुष्यच काळाने हिरावून नेलंय. परमेश्वर तरी या दुःखातून सावरण्यासाठी त्यांना पाठबळ देवो हीच प्रार्थना. कुणाल मांजरेकर, कोकण नाव, गोटणे, कणकवली.